भवानी गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे 10 दिवसांचा हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि शेवटची जागरणाची रात्र, या शेवटच्या जागरणाच्या रात्रीला सत्यनारायणाची महापूजा देखील आहे आणि तुमचा अर्थातच जसनाई म्युझिकल ग्रुप हा संगीताचा कार्यक्रम आहे. खरं तर पेन म्हटलं तर संगीत क्षेत्रामध्ये, पण आता तुम्हाला प्रोग्राम कसा हवाय ते आता तुमच्या प्रतिसादाने आम्हाला समजेल. आपण पहिले भावगीत भक्तिगीत गणपतीची गाणी जे आपण शास्त्रीयप्रमाणे आपण करतो, जे आपल्या इकडं आपल्या या साईडला मांडतात, वारकरी असेल संगीत असेल, त्यातून आपण भावगीत भक्तिगीत करून आपण पुढे एक बाय स्टेप सगळे चालू करूयात. तुम्हाला जसं आवडेल तसं आपण प्रोग्राम करूयात, ही आमची कमेंटमेंट आहे. तसे आम्ही भाऊना पण कमेंटमेंट दिली, तुम्हाला शोभेचं वाटेल असं प्रोग्राम करूयात. इवन तुम्हाला नाचायचं जरी असेल, आता तुमच्यावरती आहे, नाचायचं असेल तसं पण आपण प्रोग्राम नंतर गाणी गाऊयात. आमची सर्व टीम इथे रेडी आहे. तर मी सायलीला विनंती करतो की आपण आपल्या प्रोग्रामला आपण सुरुवात करायची. धन्यवाद. भजनाचे स्टार्ट करूयात. भावगीत भक्तिगीत प्रमाणे आपण जे स्टेप बाय स्टेप प्रोग्राम होतील, गाणी होतील, फेसबुकला आपण ट्रेंड बघतोय. खरंच स्वामींचं ट्रेंड जास्ती चालू आहे. आपण सायलीला विनंती करूयात, स्वामींचं एक भक्तिगीत आपण सादर करायचं. कधी यात्रेला नाही गेले तरी मनात मी पूजिले. तुझ्या भक्तीने आता सुखाने, तुझ्या भक्तीने आता सुखाने भरले घर आंगण रे. हेच माझं सांगण रे देवा, हेच माझं सांगण.
नको बाबा दमू. बघा पण जसे फरमाईश जसं आहे तसे आम्हाला पण वाजवायला मजा येते. खरंच धन्यवाद. आपण गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पाची 1-2 गाणी गाऊयात, नंतर आई माऊलीचं ओदो ओदो करूयात, एकविराईचा केळंबाईची गाणी सगळी आपण गाऊयात. तुम्हाला जशी आवडतील तशी. महाराजांची पण गाणी होती, आपले पहिले महाराज आहेत. जैनी एक गाणी 3 गाण्यांची फरमाईश आलेली आहे. जेवढी गाणी तिला जमतील तेवढी आपण लास्टला फरमाईश करूया, पूर्ण करूयात फरमाईश जेवढी गाणी आलेली आहेत. हे मंडलवाले उतरे. हे मंडलवाले काही कामाचंच नाही. हॅलो, खरंच खूप छान कार्यक्रम आहे गुरुप्रश्न करण्यासाठी. तेव्हा जयेशने घेऊन आलं की इंस्टाला तुमचा कार्यक्रम आहे. तो म्हटलं की इंस्टाला कार्यक्रम आहे, चांगलं कार्यक्रम आहे त्यांचं, आपण करूया. मी म्हटलं नको रे. रस्त्याला कोसरे
चल Thank you.
वाढलेले आहेत. आई केळंबाईच्या गाण्यावरनं आम्ही वरडी बिरडी गावात भरपूर प्रोग्राम केले. त्या प्रोग्राम मध्ये पण आम्ही असं सहज म्हणून एक गाणं गायलं आई केळंबाईचं, भरपूर फेमस झालं. भावगीत भक्तिगीत झाल्यानंतर डायरेक्ट केळंबाईच्या गाण्याची फरमाईश होती. आम्ही पण समजलो हा प्रोग्राम व्यवस्थित होतोय आणि गाणं पण चालतोय. तर आपण तुम्ही फरमाईश केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण केळंबाईचं गाणं सादर करूयात. प्रयत्न करतो, झाला चांगला तर टाळ्या वाजवा. परत एकदा सांगतो, फक्त टाळ्या वाजवा तेच आमच्यासाठी खूप आहे. धन्यवाद. आई माझी केळंबा 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 माऊली आई माझी केळंबा 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 माऊली आई माझी सतवाची ऋषी पैसरी आई माझी सतवाची ऋषी पैसरी आई माझी सतवा
समर्थांचं गाणं आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गोवटणे गावाचं, गोवटणे गावाचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बघा, एकदा ही बोलेल, एकदा तिच्या पाठीत तुम्ही बोलायचंय. व्हिडिओ चालू आहे, recording चालू आहे. माझा मोबाईल घे, त्याला क्लिअरिटी आहे. नाही, क्लिअरिटी पाहिजे मोबाईलला. त्याच्या पण मोबाईलला क्लिअरिटी आहे, पण आमच्या इंस्टाग्रामला गोवटण्याची व्हिडिओ जायची आणि ती पण 1 मिलियनच्या क्रॉस जायची. म्हणून आम्ही प्रयत्न करतो व्हिडिओ करायचे. खूप केल्यात, खूप झालेले आहेत, खूप व्हायरल पण झालेले आहेत. गोवटण्याची बघू आपण किती मिलियन जाते. आमच्या टीम कडून तुमच्यासाठी एकदा ते पण आमच्या सोबत सगळीकडे असतात, सगळ्या प्रोग्रामला असतात. खरं तर त्यांची हिस्ट्री खूप वर्षाची आहे. तेव्हा माझं लग्न पण नव्हतं, तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत विक्रम गाडीमध्ये खूप डोंगराळ भागामध्ये सायमाळ गावात राहतात. तिथे बऱ्याच वर्षापूर्वी बस पण नव्हती जात. आता रोडचं झालंय म्हणून बस जाते. पण डोंगराळ भागातून एक टमटम घेऊन आम्ही सगळीकडे, म्हणजे मिनिटर घेऊन आम्ही सगळीकडे भजनं केली आहेत. पण अजूनपर्यंत आमच्या पाठीमागे भक्कम साथ आहे. कुठेही प्रोग्राम असो, आजच्या प्रोग्रामला मी या टीममध्ये नाहीये, मी फक्त शर्टवर आलोय. कारण का आमचा थोडा पॉलिटिक्स विषय आहे. म्हणजे माझा भाऊ पॉलिटिक्स आहे, ती वहिनी उभी राहिली इलेक्शनला, त्यामुळे मी 4-5 दिवस बिझी आहे. हीच सगळी टीम जाऊन प्रोग्राम करते. एकदा माझ्याकडून सॅल्यूट आहे त्या टीमसाठी. खरंच जमीन असताना पण हे जाऊन सगळीकडे प्रोग्राम करतायत. आता पण मी प्रोग्राम मध्ये नाहीच आहे. मी सारा जयेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ढोलकी वादकसाठी. धन्यवाद. आमच्याकडे पण निवेदक असतात. सुभाष टेंबे म्हणून होम मिनिस्टर म्हणून गाजलेत, विजय कदम काका म्हणून असतात. आज पण त्यांची गैरहजेरी आहे. मी जे काय आपलं प्रोग्रामचं कन्सेप्ट ठरलंय, जे काय पेमेंट ठरलंय, त्याच्यात आम्ही कुठल्याही पेमेंटचा असा विषय पकडला नाही की कमी टीम लावायची, यांचं पेमेंट एवढंच आहे म्हणून एवढीच टीम लावू. आम्ही यांना बोलू, उरणमध्ये प्रोग्राम एकदा आला ना की प्रोग्रामचं पेमेंट काही ठरवू, पण आम्ही सगळी टीम लावतो. का तर तिकडची जेवढी पब्लिक असते ना चांगला रिस्पॉन्स येते. म्हणून आम्ही सगळ्यांना, आता माझी गैरहजेरी होती तरी मी आलो, पण हे बोलतात तू बसच. पण माझी ऍक्च्युअल सगळ्यांची माफी मागतो, माझी ही जागा नाही आत्ताच्या या स्टेजला. कारण का मी सगळे आर्टिस्ट सांगितले, सगळे माझ्या घरातले असतील तरी हा स्टेज आहे. त्या स्टेजवरती प्रत्येक आर्टिस्टचा रिस्पेक्ट आहे. याला पण साईडला बसवतो, त्याची पण माफी मागतो एकदा. कारण का तो पण या रिदम टीम मध्ये वाजवला आहे. तो मी आलोय म्हणून साईडला बसलाय. तो आल्या बोला नाही तूच पाकवायला बस, पण मी नाही तसं केलंय. त्यांचं स्टार्ट करून दिल्यानंतर मी भले काय माझ्या हातातून जे काय कला निघते ती माझी